Press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण जे प्रकरण 9 आहे भारताचे 1951 पासूनचे आर्थिक धोरण इकॉनॉमिक पॉलिसी सिन्स 1991 या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण 1991च्या आर्थिक धोरणाची जी काही मुख्य उद्दिष्टे आहे, त्याची वैशिष्ट्ये आहे, त्या संदर्भात मागील लेक्चरमध्ये आपण माहिती घेतली. आज आपण 1991च्या जे नवीन धोरण होतं त्यातील जे काही महत्वाचे घटक आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. पहा, 1991 साली नवीन आर्थिक धोरण का स्वीकारावं लागलं या संदर्भात तुम्हाला यादी माहिती दिलेली आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास फक्त 2 आठवडे पुरेल इतकीच परकीय गंगाजळी, त्याला आपण म्हणतो फॉरेन एक्सचेंज. हे फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे, विदेशी चलन आपल्याकडे फक्त 2 आठवडे पुरेल एवढंच होतं. म्हणजेच आपण फक्त 2 आठवड्याचाच व्यापार आपण करू शकत होतो त्या विदेशी चलनाच्या साहाय्याने. त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेवर भरपूर मोठ्या प्रमाणावर इंटरनल आणि एक्सटर्नल डेप्ट, अंतर्गत आणि बाह्य कर्ज, त्याचा बोजा होता. तसेच बऱ्याचशा आर्थिक समस्याही देशासमोर होत्या. यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी IMF किंवा वर्ल्ड बँक यांच्याकडनं कर्जाची तर आवश्यकता होती. मग ते कर्ज घेण्यात किंवा कर्ज देण्याच्या आधी आपल्याला आपली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला इन्कम सोर्सेस कशा प्रकारे जनरेट होतील, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कशा प्रकारे उभारला जाईल, या दृष्टिकोनातून हे नवीन आर्थिक धोरण स्वीकारणं गरजेचं होतं. आधीच्या आर्थिक परिस्थिती पाहिली तर आपली क्लोज इकॉनॉमी होती, त्याला आपण बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणतो. आणि या बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळे व्यापारावर बरेचसे निर्बंधने होती, उद्योगांवरही निर्बंधने होती. व्यवसाय चालू करण्यासाठी बऱ्याचशा NOC, त्याला आपण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणतो, त्या NOCची आवश्यकता असायची. लायसन, वेगवेगळ्या उद्योग हे लायसन प्रोटेक्टेड होते. मग ते लायसन मिळवणं वगैरे यासाठी शासकीय दप्तर, त्याचा पाठपुरावा करणे, या बऱ्याच गोष्टींमुळे उद्योग उभारणीला अडथळे निर्माण होत होते. त्याचप्रमाणे व्यापारावरही अडथळे होते. जकात कोटा असेल, जकात असेल, यासारखी व्यापारावर निर्बंधने शासनाने लागू केलेली होती. आणि क्लोज इकॉनॉमी, बंदिस्त अर्थव्यवस्था होती. मग ती बंदिस्त अर्थव्यवस्था फ्री इकॉनॉमी होण्यासाठी, मुक्त अर्थव्यवस्था होण्यासाठी हे नवीन आर्थिक धोरण महत्वाचं होतं. या नवीन आर्थिक धोरणाचे महत्वाचे 3 घटक आहे. पहा, या धोरणालाच LPGचं धोरण असं देखील म्हटलं जातं. LPG, L स्टँड फॉर लिबरलायझेशन, P स्टँड फॉर प्रायव्हेटायझेशन अँड लास्ट वन G स्टँड फॉर ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, त्यालाच आपण मराठीमध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण असे म्हणतो. तर अशा प्रकारे या 3 गोष्टींचा अवलंब 1991ला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झाला. त्यालाच आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, नवीन आर्थिक धोरण असे म्हणतो 1991चं. तर या नवीन आर्थिक धोरणामध्ये सर्वात पहिला घटक येतो लिबरलायझेशन, त्यालाच तुम्ही म्हणतात उदारीकरण. उदार शब्दच पहा, उदारमतवादी धोरण. मग उदारमतवादी धोरण कशाच्या बाबतीत? व्यापार आणि उद्योग व्यवसायावरील जी निर्बंधने होती, जी जाचक अटी बंधने लादण्यात आलेली होती, त्यामुळे त्या व्यापार वाढीला किंवा व्यवसाय वाढीला चालना मिळत नव्हती. आणि ही चालना मिळवण्यासाठी ही व्यापारावरील आणि उद्योगावरील जी निर्बंधने होती ती पूर्णपणे शिथिल करण्यात आली, मुक्त करण्यात आली. आणि त्यामुळेच त्याला उदारीकरणाचं नाव देण्यात आलं, उदारमतवादी धोरण किंवा उदारीकरणाचे धोरण. तर पहा, उदारीकरणाचे धोरण अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य, इकॉनॉमिक फ्रीडम त्याला म्हटलं जातं.
आता इकॉनॉमिक फ्रीडम कशाच्या बाबतीत, फॉर एक्झाम्पल ट्रेड असेल, व्यापाराच्या बाबतीत मग व्यापारामध्ये पहा कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही, किती क्वांटिटी तुम्ही निर्यात करू शकता आणि कितीही क्वांटिटी तुम्ही आयात करू शकता. पूर्वी काय होतं, कोटा होतं, क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन त्याला म्हटलं जात होतं. मग हे क्वांटिटेटिव्ह रिस्ट्रिक्शन काय होतं की एका मर्यादित नगसंख्येतच निर्यात करता येत होती पर्टिक्युलर वस्तूंची आणि मर्यादित नगसंख्येतच अशा वस्तूंची आयात करता येत होती. म्हणजे शासनाच्या विचारानुसारच त्या वस्तूंची आयात आणि निर्यात होत होती. किती नगसंख्येची आयात करायची याच्यावर बंधने होती. मग हा कोटा तो व्यापार वाढीला अडथळा होता. म्हणूनच उदारीकरणाच्या धोरणात कोट्याची पॉलिसी बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे जकात, टॅरिफ त्याला म्हटलं जातं, त्या टॅरिफमुळे देखील इंटरनॅशनल ट्रेडवर, आंतरराष्ट्रीय व्यापारावर विपरीत परिणाम होतात. जकात जर वाढवण्यात आली तर त्याचा आयातीवर आणि निर्यातीवर परिणाम होत असतो. आयात आणि निर्यात घट होत असते. मग त्यामुळेच ही जकातही व्यापाराला पोषक नाही. म्हणूनच व्यापाराला पोषक वातावरण तयार करण्यासाठी जकात असेल, कोटा असेल यासारखी निर्बंधने कमी करण्यात आली. त्याचप्रमाणे व्यवसाय निर्मितीसाठी सुद्धा लायसन वगैरे घ्यावं लागत होतं पूर्वीच्या काळी. मग ते लायसन फ्री करण्यात आलं. काही खूप थोड्या उद्योगांना लायसनच्या अंडर ठेवलेलं आहे आज, की शासकीय मक्तेदारी त्यांच्यावर ठेवलेली. बाकीचे सर्व उद्योग खाजगी क्षेत्र असेल त्यासाठी मुक्त करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे खूप थोडे उद्योग ज्यांना लायसन घेण्याची आवश्यकता ठेवण्यात आलेली आहे. इतर उद्योग हे मुक्त केल्यामुळे खाजगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर त्या उद्योगांची उभारणी केली गेली आणि त्यातनंच आपल्या देशाचा आर्थिक विकास घडून आला. तर अशा प्रकारचं हे उदारीकरणाचं धोरण आहे. पहा, साधारणपणे अर्थशास्त्रामध्ये ऍडम स्मिथ यांनी त्यांचा जो वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती नावाचं पुस्तक लिहिलेलं, लक्षात ठेवा, ऍडम स्मिथ यांनी लिहिलेलं पुस्तक आहे वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती. या पुस्तकामध्ये त्यांनी आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. आर्थिक वृद्धी घडवून यायची असेल तर तुम्हाला उदारीकरणाचं धोरण स्वीकारणं गरजेचं आहे. लोकांना फ्रीडम दिलं, कुठल्याही व्यवसाय निर्मिती, कुठलंही प्रोडक्शन घेण्यासाठी त्या उद्योजकाला जर फ्रीडम दिलं तर नक्कीच त्या व्यवसायापासून मिळणारं जे प्रोडक्शन असेल त्यामध्ये वाढ होणार आहे. या उलट जर व्यवसाय निर्मितीवर बंधने असतील तर त्यापासनं होणारं प्रोडक्शन जे आहे ते नक्कीच कमी राहणार आहे. म्हणजे फ्रीडम, स्वातंत्र्य हे प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आपण लोककल्याण, लोकांच्या कल्याणासाठी देखील उदारीकरणाचं धोरण आवश्यक आहे. उदारीकरणाच्या धोरणामुळेच लोकांना प्रोडक्शन, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन साध्य करता येतं. नफा जास्त मिळतो आणि जितका जास्त नफा मिळेल तितकाच उत्साहीपणे प्रोडक्शन इन्क्रीज करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. त्यानंतर पहा, आता उदारीकरणाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर उदारीकरणासाठीचे काही उपाय सांगितलेले आहे. उदारीकरणाचं धोरण अवलंबताना साधारणपणे 7 उपाय तुमच्या पुस्तकात दिलेले आहे. सर्वात पहिला उपाय आहे पहा, त्याआधी पहा, बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीत प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजेच आर्थिक उदारीकरणाचे धोरण होय. बाजारातील जी बाजार यंत्रणा आहे, मार्केट मेकॅनिझम, आणि मुक्त स्पर्धा, त्याला आपण काय म्हणतो आपण, मुक्त फ्री कॉम्पिटिशन. कोणीही कुठेही जाऊन वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो, कोणीही कुठेही जाऊन पर्टिक्युलर प्रोडक्शन घेऊ शकतो. अशा प्रकारचं धोरण जर राबवलं तर त्यामुळे काय होतंय की रिस्ट्रिक्शन कमी होत आहे, प्रतिबंध कमी होतात आणि आर्थिक विकासाला त्यामुळं चालना मिळते. अशा धोरणाला तुम्ही म्हणतात लिबरल पॉलिसी, उदारीकरणाचे धोरण. आता या उदारीकरणाच्या धोरणासाठी जो पहिला उपाय आहे पहा, व्याजदरात लवचिकता, फ्लेक्झिबल इंटरेस्ट रेट. व्याजदर हा बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार निश्चित करण्यात आला. पूर्वी व्याजदर निश्चितीसाठी जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडनं गाईडलाईन्स काढले जात होते. आज काय केलं जातं की मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर व्याजदर डिटरमाइन केला जातो, ज्यामुळे
ज्यावेळेस मागणी वाढेल त्यावेळेस व्याजदरामध्ये कशा प्रकारे वाढ केली जाते, मागणी कमी झाल्यावर व्याजदर कशा प्रकारे कमी केला, ही सर्व धोरणं ही मार्केट मेकॅनिझम बाजार यंत्रणेमार्फत चालू असतात. पहा, उदारीकरणाच्या धोरणांतर्गत व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर पुढे आहे पहा, उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य. कोणत्याही प्रकारचा उद्योग स्थापन करण्यासाठी, उद्योगाचा विस्तार करण्यासाठी व्यक्तींना स्वातंत्र्य देण्यात आलं. पूर्वी खूप बंधने होती. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय चालू करायचा असेल तर शासनाची एनओसी घ्यावी लागत होती. एनओसी लक्षात ठेवा, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्याला म्हटलं जातं. आणि एनओसी मिळवण्यासाठी बऱ्याच वेळेस ऑफिसच्या पायऱ्या किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना विनवणी करावी लागत होती. बऱ्याच प्रकारचे डॉक्युमेंटेशन करावं लागत होतं आणि त्यामुळेच उद्योग क्षेत्राकडे लोक लवकर आकर्षित होत नव्हते. खाजगी क्षेत्र जे आहे ते उद्योग क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करायला तयार होत नव्हतं. त्यामुळेच पहा, उद्योगाचा विस्तार करण्याचं स्वातंत्र्य उदारीकरणाच्या धोरणात देण्यात आलं. उद्योगावरील जी प्रतिबंध आहे, जे निर्बंधने आहेत ती कमी करण्यात आली. उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेत विविधता आणणे, उत्पादनाचा खर्च कमी करणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. यापूर्वी उत्पादन क्षमता, आता उत्पादन क्षमता म्हणजे काय, तर प्रोडक्शन किती घ्यायचं पूर्वी ठरवून दिलं जात होतं की इतक्या क्विंटलचं प्रोडक्शन तुम्ही घ्या, त्यापेक्षा जास्त प्रोडक्शन घेण्याची संमती नसायची. आता तुम्हाला पाहिजे तेवढं प्रोडक्शन घ्या, पाहिजे तेवढं स्टोरेज करा आणि ते स्टोरेज तुम्हाला आवश्यक असेल त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये नेऊन विका. अशा प्रकारचं धोरण राबवण्यात आलं जेणेकरून जास्तीत जास्त प्रोडक्शन, लार्ज क्वांटिटीवर प्रोडक्शन झालं. मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन झाल्यामुळे उद्योजकांनाही फायदा झाला आणि ग्राहकांनाही फायदा झाला. ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मितीचा फायदा झाला आणि उद्योजकांनाही मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती करून विक्री करण्यातून प्रॉफिट मिळवण्याचा फायदा झाला. तर अशा प्रकारे उद्योग क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आलं. पहा, त्यानंतर पुढे आहे मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन. त्याला तुम्ही MRTP, मोनोपॉली रिस्ट्रिक्शन ट्रेड प्रॅक्टिसेस असं म्हटलं जातं. आता या ज्या कंपन्यांची मालमत्ता 100 कोटी व त्यापेक्षा जास्त होती त्यांना MRTP 1969च्या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हटले जात होते. म्हणजे MRTPचा जो कायदा होता त्यामध्ये 100 कोटी 100 कोटीपेक्षा जास्त ज्या कंपनीची मालमत्ता होती त्याच कंपनीला उद्योग संस्था म्हटलं जात होतं. म्हणजे 100 कोटीपेक्षा कमीची मालमत्ता असेल तर त्याला उद्योग संस्था म्हटलं जात नव्हतं आणि त्या प्रमाणावर फॅसिलिटीज शासनाकडून त्यांना मिळत नव्हत्या. म्हणजे उद्योग संस्था म्हणण्यासाठी किंवा उद्योग संस्थेच्या सहाय्याने शासकीय सुविधा प्राप्त करण्यासाठी 100 कोटी इतकं त्यांना कंपनीची मालमत्ता असणं आवश्यक होतं. पुढे काय झालं की साधारणपणे पहा, उद्योग संस्थांवर गुंतवणूक संबंधीचे अनेक निर्बंधने पण होती. मग या गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत शासनानं स्वातंत्र्य दिलं. MRTP कायदा जो होता त्याचं उच्चाटन करून टाकलं. मग तुमच्याकडे भागभांडवल किंवा जी मालमत्ता आहे ती कमी जरी असेल तरी देखील तुमचा समावेश उद्योग संस्था यामध्ये केला गेला आणि तुम्हाला उद्योग संस्था म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या गेल्या आणि उद्योग उभारणीला चालना मिळत गेली. म्हणजेच MRTP कायद्याची जी अट होती 100 कोटीची मालमत्ता ही शिथिल करण्यासाठी MRTP कायदाच शिथिल करण्यात आला. त्यानंतर पुढे पहा, विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात सुधारणा, फेरा त्याला म्हटलं जातं, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी ऍक्ट. विदेशी विनिमय नियंत्रण कायदा, या कायद्याअंतर्गत पहा, विदेशी विनिमय नियंत्रण कायदा, विदेशी त्याला तुम्ही फेरा असं म्हटलं जात होतं, त्याचं रूपांतरण फेमामध्ये केलं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. त्याला तुम्ही म्हणतात विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा. हा लागू करण्यात आला. परकीय चलन विनिमयावरील नियंत्रणे कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळालं. फॉरेन एक्सचेंज म्हणजे आपल्या चलनाच्या बदल्यात विदेशी चलन किंवा विदेशी चलनाच्या बदल्यात आपलं चलन किती प्रमाणावर द्यायचं. मग याचा परिणाम कशावर होत असतो, व्यापारावर होत असतो. पहा, फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट होता पूर्वीच्या काळात.
स्थिर एक्सचेंज रेटच्या ऐवजी फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट आला आणि त्याचप्रमाणे फेरा ऐवजी फेमा कायदा करण्यात आला. फेरा कायदा होता विदेशी विनिमय नियंत्रण कायदा होता, त्याचं रूपांतरण विदेशी विनिमय व्यवस्थापन फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये करण्यात आलं. त्यामुळे काय झालं की विनिमयावरील नियंत्रणे कमी झाली आणि विनिमयावरील नियंत्रणे कमी झाल्यामुळेच व्यापारात मोठ्या प्रमाणावर वृद्धी झाली. त्यानंतर पुढे आहे पाचवा पॉइंट येतो पायाभूत सुविधा खुली करणे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर खुलं करण्यात आलं. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर खुलं झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यात इन्व्हेस्टमेंट झाली आणि इन्व्हेस्टमेंटचाच फलस्वरूप आज आपल्या देशामध्ये जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा झाल्याचं निदर्शनास येतं. पहा, देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते व वीज प्रकल्पात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात. पूर्वी फक्त शासनच त्यात गुंतवणूक करत होतं. जे पब्लिक सेक्टर होतं त्या पब्लिक सेक्टरमध्ये फक्त शासकीय गुंतवणूक होती. मग नंतर मी तुम्हाला याआधी उदाहरण दिलंय की भाजपा प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम खातं होतं त्यावेळेस त्यांनी रस्त्याचा बांधणीसाठी PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नावाची पॉलिसी रन केली. म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी त्याला तुम्ही काय म्हणतात पार्टनरशिप, त्या साहाय्याने त्या पार्टनरशिपच्या साहाय्याने म्हणजे दोघांचाही समभाग असायचा आणि दोघंही मिळून त्या रस्त्याची किंवा त्या प्रोजेक्टची उभारणी करणार. दोघांचाही म्हणजे शासनाचं धोरण आणि खाजगी व्यक्तीचे पैसे अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जात होती. मग त्यातच अजून एक आहे त्याला तुम्ही म्हणतात BOT तत्व, बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर. त्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणतात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. आताच पहा आपल्या जवळील जे काकडेचे विमानतळ आहे ते देखील BOT तत्वावर बनवण्यात आलेला आहे. म्हणजे याचा परिणाम काय होतो की याचा शासकीय तिजोरीवर होणारा जो ताण आहे, अतिरिक्त ताण पडणारा, तो कमी होतो. खाजगी लोकांकडे पैसा आहे पण ते सार्वजनिक उद्योगांमध्ये पैसा गुंतविण्यासाठी सहसा तयार होत नाही. का तयार होत नाही? कारण की सार्वजनिक उद्योगापासून मिळणारं जे बेनिफिट्स आहे ते त्याचा जो गेस्टेशन पिरियड आहे त्याला तुम्ही म्हणतात गर्भधारणा काळ, तो खूप मोठा आहे. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीला खाजगी व्यक्ती सहसा तयार होत नव्हते. मग त्या खाजगी व्यक्तींना आकर्षित करण्यासाठीच PPP आणि BOT नावाचे तत्व अवलंबण्यात आले आणि त्यामुळे आजकाल पहा आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर झालाय. कम्युनिकेशनच्या बाबतीत पूर्वी फक्त BSNL ची मक्तेदारी होती. आजकाल पहा कम्युनिकेशनमध्ये आयडिया आहे, रिलायन्स आहे, जिओ आहे, वोडाफोन, एअरटेल, बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत. त्यामुळे कम्युनिकेशनची सुविधा आजकाल खेडोखेड गावापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. अशा प्रकारे जे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आणि PPP नावाचं धोरण शासनाने राबवलं त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास करणं सोयीस्कर झालं. त्यानंतर पहा विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन, फॉरेन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली. आपल्याकडे पहा बँगलोर जर IT क्षेत्र पाहिलं आपण सर्वात विकसित झालेलं आहे. मग विदेशी तंत्रज्ञान आपल्याकडे आलं. विदेशी तंत्रज्ञानाच्या येण्यामुळे आपल्याकडची टेक्नॉलॉजी प्रगत होत गेली आणि आपल्याकडची टेक्नॉलॉजी प्रगत झाल्यामुळे आपल्या देशातलं जे प्रोडक्शन आहे ते तांत्रिकदृष्ट्या विकसित स्वरूपाचं झालं. पहा, उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांना विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात आला व उद्योगांची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली. स्पर्धा कधी होती? दोन वस्तू आहे, दोन्ही तोडीस तोड आहे, मग तिथे तुम्हाला काय होणे कॉम्पिटिशन तयार होत असते. एखादी वस्तू खूपच हलक्या प्रकारची आहे आणि एखादी वस्तू खूपच ब्रँडेड किंवा चांगल्या प्रकारची आहे. मग अशा वेळेस त्या हलक्या प्रकारची वस्तू जी आहे तिची मागणी न झाल्यामुळे ती मार्केटमधनं बाजूला पडत असते. आज इथे काय झालं की फॉरेन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आल्यामुळे वस्तूंच्या व्हरायटी तयार झाल्या चांगल्या प्रकारच्या वस्तूंच्या आणि त्यामुळे कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यानंतर पुढे आहे पहा शेवटचा पॉइंट येतो भारतीय प्रतिभूती नियामक मंडळाची स्थापना. त्याला सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जातं. मग हे कशासाठी करण्यात आलं तर जे शेअर मार्केट आहे त्यांच्या कार्यावर निर्बंधन लादण्यात आलं आणि त्यांची कार्यप्रणाली सुरळीत चालण्यासाठी या सेबीची स्थापना करण्यात आली. पहा सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी
प्रतिभूती बाजारांचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याला श्युरिटी देण्यासाठीच सेबीची स्थापना करण्यात आली. तर अशा प्रकारे उदारीकरणाचं धोरण राबवल्यामुळेच आपल्याला देशाला आर्थिक विकास साध्य करण्यास फायदा झाला. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे न्यू इकॉनॉमिक पॉलिसीचा पहिला घटक आहे एल स्टँड फॉर लिबरलायझेशन, त्याला आपण म्हणतो उदारीकरण, त्याबद्दल माहिती घेतली. या पुढील लेक्चरला आपण जी स्टँड फॉर ग्लोबलायझेशन, पी स्टँड फॉर प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण, या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर जी स्टँड फॉर ग्लोबलायझेशन, त्याला तुम्ही म्हणतात जागतिकीकरण. तर अशा प्रकारे लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चरमध्ये काही महत्वाचे पॉइंट सांगितलेले आहे ते सर्वांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचप्रमाणे तुमचं नाव, रोल नंबर हे देखील युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा.